मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार करारावरून आता ग्रामीण महाराष्ट्रात संघर्षाची ठिणगी पडलीये। हा करार म्हणजे भारतीय शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आलेलं मोठं संकट असल्याची टीका करत बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत हा व्यापार करार तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। या कराराअंतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी केल्यास अमेरिकेतील स्वस्त माल भारतीय बाजारपेठेत येईल, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाचे भाव मातीमोल होतील, अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे। या आंदोलनाद्वारे काँग्रेसने प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने या कराराचा कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल याचा इम्पॅक्ट रिपोर्ट तयार करावा, हमीभाव आणि बाजार समिती व्यवस्था मोडीत निघू नये यासाठी विशेष शिफारसी कराव्यात, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे। या आंदोलनात काँग्रेसचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, खामगाव। रद्द करा, रद्द करा, एक डील रद्द करा। या मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडको वर पाय, शेतकरी शेतमजुरावर अन्याय करणाऱ्या या सरकारचं करायचं काय? खाली मुंडको वर पाय। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस द्वारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये यूएस ट्रेड डील रद्द करावी व शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा याकरता सर्व ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आम्हाला आदेश दिले आहेत की तुम्ही प्रत्येक तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आंदोलन केलं पाहिजे। भारताने जे नवीन यूएस ट्रेड डील आता अमेरिकेसोबत केली आहे, ती ट्रेड डील लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना कुठलाही चांगला भाव त्यांच्या उत्पादनांना भेटणार नाही व अमेरिकेमध्ये जो माल पिकवला जातो तो भारतामध्ये आणायला आयात शुल्क त्यांनी शून्य केलेली आहे। ती केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होऊ शकतं। त्यांच्यावर फार मोठी आर्थिक संकट ऑलरेडी असल्यामुळे त्यांना ही ट्रेड डील रद्द करावी असं आमचं म्हणणं आहे व शेतकऱ्यांना जो त्यांनी हमीभाव कबूल केला होता मोदी गव्हर्नमेंटने तो दिला पाहिजे, त्याकरता आम्ही सत्याग्रह आंदोलन करत आहे।